सर्वांचे स्वागत. सर्वप्रथम आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. माझे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर सुनील काका व आदरणीय शैला काकू लोले यांना वंदन. तसेच आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक यांना वंदन करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती आपणासही वंदन करते. आता सर्वप्रथम या सत्राची सुरुवात आपण गीता पठणाने करूयात. गीता पठणासाठी मी चिरंजीव चैतन्य भदे याला आमंत्रित करते. त्यासाठी त्याचा मी परिचयाने ओळख आपल्याला करून देते. चैतन्य हा संजय दादा आणि विशाखाताई भदे यांचा चिरंजीव आहे आणि तो पुण्याला 10th स्टँडर्डला विजडम वर्ल्ड स्कूल येथे शिक्षण घेत आहे. त्याची ॲस्ट्रॉनॉमी आणि विमानाचे विविध मॉडेल्स बनवणे ह्यात रुची आहे. असा तो एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहे. आणि नीलाताई दातार ज्या आपल्या ग्रुपवर श्रुती पठण व गीता पठण करतात यांच्याकडे तो गीता पठण शिकत आहे. अशा चैतन्याला आपण गीता पठणासाठी आमंत्रित करूयात. चैतन्य. हॅलो. चैतन्य हा सुनील काकांचा अनुग्रहित आहे, बाल अनुग्रहित. चैतन्य हा सुनील काकांचा बाल अनुग्रहित आहे. तरी चैतन्य पठणासाठी सुरुवात करू शकते. प्रणाम. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा पुनः प्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनौ सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञै गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायो विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेह वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेह चाहं द्वामिमं पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते
उत्तमपुरुषस्त्वन्यः परमात्मेऽप्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहं क्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः हरये नमः हरये नमः